नमस्कार, DS मराठी न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पारा घसरणार, नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच। अनेक शहरांतील पारा घसरला 10 अंशावर। 24 तास पाण्याचे वचन होते, दिले फक्त 5 तास। काँग्रेसचे महायुतीवर 13 पाणी आरोपपत्र। महायुतीने कंत्राटदारांसाठीच केले काम, प्रचारात हेच मुद्दे वापरणार। राज्यात सिकल सेलचे 24,000 रुग्ण तर 2.5 लाखाहून अधिक आहेत वाहक। रक्तपेशींत हिमोग्लोबिनमध्ये बिघाडीचा परिणाम। आदिवासी बहुल जिल्ह्यांत आजाराचे प्रमाण जास्त। चांदीची 2.5 लाखांकडे झेप, 10,500ची वाढ। तर सोन्याच्या भावात 1,400 रुपयांची वाढ होऊन ते 1,38,300 रुपयांवर पोहोचले। सोन्या चांदीची भरारी, विदेशींची माघार आणि भारतीयांचा एल्गार। सोने 62,000 तर चांदी 1,46,000 वाढली। गावातील सगळेच कर्जाच्या ओझ्याखाली। किडनी प्रकरणाने गाजलेल्या मिंथूरची अवस्था। 513 शेतकऱ्यांवर कर्जाची कोट्यवधींची थकबाकी। 7 दिवसांच्या मुलीची केली विक्री, महिलेसह 5 अटकेत। CCIच्या कापूस विक्रीच्या ऑनलाईन नोंदी 31 डिसेंबरपासून होणार बंद। लाखो शेतकऱ्यांसमोर नवे संकट। ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया ठरणार केवळ फार्स। जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायती आता आल्या CCTVच्या कक्षेत। 403 ग्रामपंचायतीमध्ये कामकाजावर प्रभावी देखरेख राहणार, गावातील सुरक्षितता वाढणार। उत्तर प्रदेशात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता दररोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य। राज्याचा उपक्रम। वाचन संस्कृती वाढावी, मोबाईल सोशल मीडियाचा अतिवापर कमी व्हावा, हा उद्देश। रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।